नमस्कार. RT ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन वेबसाईट आले. या वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज कसे करायचं ते A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टॅप करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात. आता ही नवीन वेबसाईट आहे. तुम्ही लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या PC मध्ये तुम्ही अर्ज करू शकतात. आता लॅपटॉप PC मध्ये अर्ज कसे करायचं A to Z प्रोसेस आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपल्या PC मध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला ladkibahin.maharashtra.government.in ही वेबसाईट तुम्ही टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर तुम्ही या पोर्टलवर येऊन जाणार आहे. असं तुम्हाला पोर्टल दिसेल. आता या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दिसेल. मुख्य पृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि लॉगिन. आता तुम्ही या ठिकाणी योजनेची माहितीसुद्धा तुम्ही या ठिकाणी माहिती पुस्तिका तुम्ही बघू शकता, रीड करू शकतात, डाउनलोड करू शकता. PDF फॉर्मॅटमध्ये असेल. सर्व PDF तुम्ही डाउनलोड करून रीड करू शकतात. आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे या योजनेसाठी ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुम्ही बघू शकतात. आता या ठिकाणी हे सर्व पाहिल्यानंतर खाली क्रॉस करायचे. क्रॉस केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल खाली पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या किती आहे आणि पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या किती आहेत आणि पोर्टलवर एकूण लाभार्थीची संख्या किती आहे, असं 3 ऑप्शन दिले. आता तुम्ही या ठिकाणी चेक करू शकतात. पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या तुम्ही बघू शकतात किंवा एक पोर्टल मंजूर अर्जांची एकूण संख्या तुम्ही बघू शकतात किंवा पोर्टलवर एकूण लाभार्थीची संख्या तुम्ही बघू शकतात. आता तुम्हाला काय करायचं, लॉगिन या बटनावरती क्लिक करायचं. या बटनावरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे. बघा आता असं तुम्हाला पोर्टल दिसेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता हे पोस्टर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, अकाउंट क्रिएट करायचे तुमचं स्वतः. बघा तुम्ही आधी ज्या महिलेचं तुम्ही अर्ज भरत होते त्यांचं प्रोफाईल तयार करून तुम्ही अर्ज करत होते. आता तुम्हाला एक स्वतःचं तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे. अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्ही त्या लाभार्थी महिलेचं अर्ज तुम्ही करू शकता. तर आपल्याला स्वतःचं एक अकाउंट क्रिएट करायचं आहे. तर कसं करायचं, तर या ठिकाणी बघा खाते नाही, खालील ऑप्शन बघा, खाली ऑप्शन दिले. या ठिकाणी बघा खाते नाही. तर या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला या बटनावरती क्लिक करून द्यायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं प्रोसेस दिसणार आहे. बघा साइन अप. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, तुमचं डिटेल फिलअप करायचे, तुमची डिटेल. आता या ठिकाणी फुल नेम एज पर आधार. आता जसं आधारमध्ये जसं नाव दिले, तुमचं सरनेम असेल किंवा तुमचं नाव पुढे असेल, जसं आधारवरती नाव दिले तसंच तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. इंग्लिशमध्ये टाईप करायचे. बघा मराठीमध्ये जे अर्ज केलेले होते ते अर्ज भरपूर बाद झाले, तर तुम्ही सर्व अर्ज भरताना इंग्लिशमध्येच भरायचे अर्ज. तर या ठिकाणी जसं आधारवरती जसं तुमचं नाव असेल तसंच तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचे आणि मोबाईल नंबर फिलअप करायचे. मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर या ठिकाणी पासपोर्ट, एक स्वतःचं पासपोर्ट तुम्हाला क्रिएट करायचं. या ठिकाणी बघा एक स्ट्रॉंग पासपोर्ट तुम्ही स्वतः एक पासपोर्ट क्रिएट करायचं. पासपोर्ट क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी बघा पुन्हा पुष्टी करा. या ठिकाणी तुम्ही पासपोर्ट तयार केला असेल तोच पासपोर्ट या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आणि या ठिकाणी काय करायचं, जिल्हा निवडायचं आहे. तुमचा जिल्हा महाराष्ट्रातले सर्व डिस्ट्रिक्ट या ठिकाणी दिसेल, तर तुमचा जिल्हा निवडायचं या ठिकाणी. नंतर तालुका निवडायचं आहे. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं विलेज या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं गाव निवडायचं. या ठिकाणी तुमचं नाव आहे, तुमचं गावाचं नाव आहे का या ठिकाणी, ते गाव तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता गाव, स्वतःचं गाव बघायचं व्यवस्थित. पाडे पुढे जे असेल ते तुमचं व्यवस्थित बघून घ्यायचं. तुमचं पाडे नसेल तर तुमची ग्रामपंचायत असेल ते गावाचं नाव तुम्ही सिलेक्ट करायचे. नंतर या ठिकाणी बघा खाली महानगरपालिका, नगरपालिका. आता महानगरपालिका या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला 7-8 ऑप्शन दिसणार आहे. ते 7-8 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी
बघायला मिळेल. नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत जे असेल ते त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या एरियामध्ये येतात ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्या ग्रामीण भागामध्ये असेल, रुरल एरियामध्ये असेल तर तुम्ही काय कोणतं ऑप्शन चॉईस करायचं आहे. लागू नाही हा ऑप्शन खाली दिले बघा, त्या ठिकाणी लागू नाही असं ऑप्शन दिले, ते ऑप्शन तुम्ही क्लिक करायचं आहे. ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे. हे बघा या ठिकाणी आता आपल्याला हे सर्व आपण फिलअप केलं होतं. आता या ठिकाणी ऑथरायझेशन पर्सन आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आशा वर्कर भरपूर ऑप्शन दिसणार इथे. तर आपल्याला ऑथोराइज पर्सन आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं. तर कोण असेल ऑथोराइज पर्सन, सामान्य महिला, असं सामान्य महिला असंच तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सामान्य महिला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टर्म अँड कंडिशन तुम्ही ॲक्सेप्ट करायचं आहे. टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट केल्यानंतर टर्म अँड कंडिशन असं दिसेल तुम्हाला. हे बघा टर्म अँड कंडिशन तुम्हाला असं दिसेल. या ठिकाणी काय करायचं, ॲक्सेप्ट करून घ्यायचं. ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला कॅप्चा फिलअप करायचं. बघा जसं आहे तसं कॅप्चा फिलअप करायचं. कॅप्चा फिलअप केल्यानंतर तुम्ही साइन अप या बटनावरती क्लिक करायचं. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे. बघा आता या ठिकाणी व्हेरीफाय OTP, तुम्ही जर प्रोफाईल तयार करते त्यांच्या मोबाईलवरती एक OTP आलं असेल, ते OTP तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचे. OTP फिलअप केल्यानंतर तुम्ही कॅप्चा फिलअप करायचे. कॅप्चा फिलअप केल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करून द्यायचे. बघा OTP फिलअप झाली, नंतर कॅप्चा फिलअप झाला, नंतर या ठिकाणी व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे. हे बघा या ठिकाणी आता लॉग इन सक्सेसफुल, आता तुमचं अकाउंट क्रिएट झालं आहे, लॉग इन सक्सेसफुल झालं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, मोबाईल नंबर फिलअप करायचे आणि पासवर्ड. तुम्ही तुमचं अकाउंट तयार केलं आहे तर तुमचं मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर तुम्ही पासपोर्ट तयार केला आहे तो पासपोर्ट फिलअप करायचं आहे. पासपोर्ट फिलअप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा कॅप्चा जसा आहे तसं तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. कॅप्चा फिलअप केल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. हे बघा खाली दिले या ठिकाणी लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं सक्सेसफुल झालं आहे. बघा आता पोर्टल ओपन झालं आहे, लॉग इन झाले. आता आपल्याला या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिसणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज, योजना यापूर्वी केलेला अर्ज, प्रोफाईल अपडेट, योजनेची माहिती, लॉग आउट. आता भरपूर ऑप्शन दिले आपल्याला. इथे योजनेची माहितीसुद्धा आपण बघू शकतात. अर्ज करण्यापूर्वी हे सर्व डिटेल बघून घ्यायचे. तर या ठिकाणी काय करायचं आहे, ज्या महिलेचं तुम्ही अर्ज भरताय त्या महिलेचं आधार नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे. ज्या महिलेचा अर्ज करताय तुम्ही त्या महिलेचा आधार नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे. बघा जर अर्जदार महिला असेल त्या महिलेचं आधार लिंक असेल मोबाईलसोबत तेव्हाच OTP येणार आहे. नंतर तुमचं फॉर्म भरले जाणार नाही. तुमचं आधार लिंक नसेल तर तुमचं फॉर्म भरले जाणार नाही. तर तुमचं आधार नंबरवरती तुमचा मोबाईल नंबर असेल अपडेट तेव्हाच तुम्हाला हे अर्ज भरता येणार आहे. तर या ठिकाणी ज्या महिलेचं अर्ज भरत असेल त्या महिलेचं तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर फिलअप करायचं. फिलअप केल्यानंतर सेंड OTP या बटनावरती क्लिक करून द्यायचं. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे. ज्या महिलेचं अर्ज करते त्या महिलेचं मोबाईलवरती OTP येणार आहे. ते OTP तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. फिलअप केल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करून द्यायचं. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण ॲप्लिकेशन दिसणार या ठिकाणी. आता ॲप्लिकेशन कसे भरायचं ते बघू आपण. या ठिकाणी बघा आपण अर्ज जेव्हा लॉग इन केलं होतं, ज्या महिलेचं अर्ज भरत होतं तेव्हा त्या महिलेचा आधार नंबर आपण त्या ठिकाणी फिलअप केला आणि OTP आली आणि आपण व्हेरीफाय करून दिलं. नंतर या ठिकाणी बघा नोंदणी अर्ज, या ठिकाणी तुम्हाला महिलेच्या आधार कार्डप्रमाणे पूर्ण नाव. आता या ठिकाणी तुम्हाला
कोणतंही नाव टाईप करायची गरज नाही, जसं आधारवरती दिलं असेल तसंच या ठिकाणी आधारचं सर्व डिटेल ऑटोमॅटिक आली आहे बघा. या ठिकाणी नाव वगैरे काय फिलअप करायची गरज नाही, सर्व ऑटोमॅटिक येऊन गेलं आहे. हे सर्व आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही तुमचं हजबंडचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे, किंवा तुमचं लग्न झालं नसेल तर तुम्ही पती सिलेक्ट करायचं. इथे 2 ऑप्शन येणार आहे, पती वडील. तर तुमचं लग्न झालं नसेल तर वडील सिलेक्ट करायचं आणि वडिलांचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे. सर्व अर्ज इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे. नंतर महिलेचे यापूर्वी नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर वैयक्तिक स्थिती वैवाहिक स्थिती आपल्याला या ठिकाणी विधवा जे असेल ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. अविवाहित विवाहित जे असेल ते तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करायचे. नंतर या ठिकाणी जन्मतारीख, आता हे जन्मतारीखसुद्धा टाकायची गरज नाही बरं का. या ठिकाणी जसं आपण आधार नंबर फिलअप केलं होतं ते ऑटोमॅटिक आधारवरची या ठिकाणी जन्मतारीख आली. आता जन्मतारीखसुद्धा फिलअप करायची गरज नाही, ऑटोमॅटिक आले. आता या ठिकाणी खालचं ऑप्शन बघा, आपण महाराष्ट्रात जन्मात आला आहात का असं विचारलं आहे, तर होय करायचं. या ठिकाणी नसेल नाही म्हटलं तर तुम्हाला परराज्याचं ऑप्शन येणार आहे, तुम्हाला तिथे स्टेट सिलेक्ट करायचं, कोणत्या स्टेटमध्ये तुमचा जन्म झाला. नसेल तर नाही करायचं, होय किंवा नाही. तर या ठिकाणी नाही करून द्यायचं. तुमचं नाही केल्यानंतर तुम्हाला खाली क्रॉस करायचं आहे. खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असं ऑप्शन दिसणार आहे. आता हे बघा, आधार कार्डनुसार अर्जदारांचा पत्ता. आता या ठिकाणी पत्तासुद्धा फिलअप करायची गरज नाही, ऑटोमॅटिक आधारवरचा जो आधारवरती पत्ता होता तो पत्ता इथे या ठिकाणी आला आहे. तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट करू शकता. सेम टू सेम आधारवरचा पत्ता या ठिकाणी येणार आहे. आता हे ऑटोमॅटिक आलं आहे, हे पत्ता भरायची गरज नाही. पिनकोडसुद्धा आधारवरती जे आहे ते पिनकोड ऑटोमॅटिक आलं आहे. या ठिकाणी आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, आपलं जिल्हा निवडायचं आहे. जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचं आहे. तालुका निवडल्यानंतर आपल्याला आपलं विलेज गाव निवडायचं. या ठिकाणी आपलं स्वतःचं गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर आपल्याला बघा महानगरपालिका या ठिकाणी हे ऑप्शन दिसत आहे, महानगरपालिका नगर परिषद. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर 8 ऑप्शन दिसणार. तर या ठिकाणी काय करायचं, तुम्ही तुमचं महानगरपालिकेमध्ये येत नसेल किंवा नगरपालिकेमध्ये येत नसेल किंवा नगर परिषदमध्ये येत नसेल तर तुम्ही काय करायचं, या ठिकाणी लागू नाही हा ऑप्शन सिलेक्ट करायचे. या ठिकाणी लागू नाही हा ऑप्शन सिलेक्ट करायचे. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर ज्या महिलेचा अर्ज करते त्यांचं मोबाईल नंबर फिलअप करायचे. नंतर शासनाची इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचे लाभ घेत आहे का असं विचारलं. तुम्ही लाभ घेत असेल तर येस करायचं. येस केल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल द्यावं लागेल, कोणत्या योजनेचे किती लाभ घेत आहे. 1,500पेक्षा जास्त तुम्ही त्या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे. तर मी इथे या ठिकाणी नाही केलं आहे, या ऑप्शनला नाही केलं आहे, कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही. आता तुम्हाला पुढचं खाली क्रॉस करायचं आहे. खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बँकेचे डिटेल द्यायचे आहे. अर्जदारांचे बँक खाते असलेल्या बँकेची तपशील या ठिकाणी द्यायचे. बँकेचे नाव लिहायचे. या ठिकाणी बँक खातेधारकांचे नाव या ठिकाणी टाईप करायचे. बघा हे सर्व इंग्लिशमध्ये फिलअप करायचे. नंतर बँक खाते क्रमांक, नंतर बँक खाते क्रमांकाची पुष्टी करा. या ठिकाणी तुम्हाला बघा या ठिकाणी तुम्ही अकाउंट नंबर फिलअप केल्यानंतर पुन्हा तुम्हाला अकाउंट नंबर या ठिकाणी फिलअप करायचं, पुष्टी करायचे. नंतर या ठिकाणी तुमचं IFSC कोड या ठिकाणी फिलअप करायचं. जे तुमच्या पासबुकवरती व्यवस्थित IFSC कोड तुम्ही फिलअप करायचे. IFSC कोड मिस्टेक झाली तर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार नाही, दुसऱ्या अकाउंटमध्ये जाऊ शकतात. तर IFSC कोड व्यवस्थित बघून घ्यायचे. IFSC कोड चेक करून घ्यायचे. नंतर IFSC कोड टाईप सर्व फिलअप केल्यानंतर तुम्हाला आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का. जर आपले बँक खाते जोडले नसेल तर आधारशी जोडून घ्या असं म्हटले. बघा या ठिकाणी होय किंवा नाही असेल, तुम्हाला तुमचा आधार तुमच्या बँक अकाउंटसोबत लिंक आहे का असं विचारलं आहे. नाही करायचं नाही बरं का. नाही केल्यानंतर तुमचं अर्ज रिजेक्ट होऊ शकतं. तर तुम्ही इथे येस करायचं आणि तुमचं आधार तुमच्या अकाउंटसोबत लिंक करून घ्यायचं. नसेल तरी हे केल्यानंतर खाली क्रॉस करायचं आहे. खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचं. आता बघा या ठिकाणी खाली उल्लेख केलेलं सर्व कागदपत्रे अपलोड करा.
आता या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करायचं आहे तुम्हाला मॅक्झिमम 5 MB तुम्हाला अपलोड करायचं आहे। हे बघा या ठिकाणी दिले 5 MB लक्षात ठेवायचं आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये 5 MB ऑनलाईन लाईव्ह कसे क्रॉप करायचं A to Z प्रोसेस दाखवले, तुम्ही मागचे व्हिडिओ बघा डॉक्युमेंट कसे क्रॉप करायचे ते। तर 5 MB तुम्हाला क्रॉप करायचे डॉक्युमेंट। सुरुवातीमध्ये आदिवासी प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र, हे आदिवासी प्रमाणपत्र नसेल तर जन्म प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र नसेल तर शाळा सोडल्यास दाखला, शाळा सोडल्यास दाखला नसेल तर 15 वर्षे पूर्वीचे रेशन कार्ड, 15 पूर्वीचे रेशन कार्ड नसेल तर 15 वर्ष पूर्वीचे मतदान कार्ड, हे तुम्हाला कोणतंही याच्यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे। अपलोड या बटनावरती क्लिक करायचे आणि आपलं डॉक्युमेंट फाईलमध्ये सिलेक्ट करायचं आणि अपलोड करून द्यायचं आहे। फक्त 5 MB तुम्हाला क्रिएट करायचं आहे आणि या ठिकाणी अपलोड करायचं आहे। अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का असं विचारलं आहे। बघा तुमचं कोणतं कार्ड आहे, तुमच्याकडे केशरी असेल किंवा पिवळं असेल, जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर होय करायचं आहे। होय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचं रेशन कार्ड अपलोड करायचं आहे। इथे होय केल्यानंतर एक ऑप्शन येणार आहे रेशन कार्ड पहिली बाजू आणि शेवटची बाजू। आता पहिली बाजूवरती ज्या फॅमिली मेंबरचं नाव असेल त्या ठिकाणी रेशन कार्डमध्ये आणि शेवटची बाजूमध्ये सर्व फॅमिली मेंबरचं नाव असेल तर दोघं बाजू तुम्ही अपलोड करायचं, नाही तर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊन जाणार आहे। तर तुम्ही व्यवस्थित हे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी अर्जदारांचे हमीपत्र, आता हमीपत्रसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे, तुमच्याकडे असेल ऑलरेडी तर तुम्ही हमीपत्रसुद्धा सर्व ते बॉक्स सर्व टिक करून द्यायचं आहे। डेट लिहायचे, विलेज नेम लिहायचं आहे आणि तिथे तुमचं नाव लिहून सिग्नेचर करायचं आहे आणि या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे। अपलोड केल्यानंतर अर्जदारांचा फोटो, या ठिकाणी काय करायचं आहे, अर्जदारांचा फोटो, पासपोर्ट फोटो तुम्हाला अपलोड करायचं आहे। पासपोर्ट फोटो अपलोड केल्यानंतर हमीपत्र अस्वीकृत स्वाक्षरी, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर फायनली शेवटचं ऑप्शन काय असेल, फायनली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं। सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन पूर्ण दिसणार आहे। तुम्ही सर्व फिलअप केलेलं डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। सर्व डिटेल व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, आपलं ॲप्लिकेशन बरोबर फिलअप केलं आहे का सर्व चेक करून घ्यायचं आहे। चेक केल्यानंतर तुम्हाला फायनली काय करायचं आहे, सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा आता या ठिकाणी बघा तुमचं ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुल असं या ठिकाणी ग्रीन सिम्बॉलमध्ये दिसते। आता तुमचं ॲप्लिकेशन फायनली सबमिट झालं आहे, तुमचं अर्ज भरलं गेलं आहे। आता नवीन पोर्टल ओपन झालं आहे। आता तुम्ही दुसऱ्या महिलेचं अर्ज करायचं असेल तर त्या महिलेचं तुम्ही आधार नंबर फिलअप करायचा, OTP येणार आहे, OTP फिलअप करायचं आणि सेम प्रोसेस असेल। तर तुमच्या प्रोफाईलमध्ये सर्व रेकॉर्ड असेल, तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही फॉर्म भरताय तर तुमचं सर्व किती फॉर्म भरले ते सर्व रेकॉर्ड तुमच्या ID असेल। आता हे सर्व आपले फायनली सबमिट केलं अर्ज आपण, नंतर यापूर्वी अर्ज केलं, हे बघा या ठिकाणी ऑप्शन दिले यापूर्वी अर्ज केलेले आहेत, हे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज दिसणार आहे। त्या ठिकाणी बघा हे अर्ज तुम्हाला दिसते, या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन पेंडिंग स्टेटस दाखवते या ठिकाणी। आता हे ॲप्लिकेशन पेंडिंगमध्ये आहे तुमचं, हे चेक करू शकतात आणि तुमचं नाव, मोबाईल नंबर हे सर्व तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी। बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील। सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, पैसे लागत नाही, फक्त 2 काम करून ठेवा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जसं नवीन अपडेट मिळाले लगेच मी व्हिडिओ अपलोड करेन, तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येऊन जाणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।